हॅलो सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। प्रथमतः रंगदेवता आणि स्थानदेवतेला विनम्र अभिवादन करू। सद्गुरूच्या कृपाशय वदाने पतित पावन झालेल्या या निसर्गरम्याच्या दातिवली रोड दिवा या शहरामध्ये सद्गुरू कृपा कन्स्ट्रक्शन आणि श्लोक अपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली गेलेली आहे। आणि या महापूजेचं औचित्य साधून आम्हा दोन बुवांना आमने सामने डबलवारी भजन करून त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि जमलेला सर्व भजन रसिक मायबाप श्रोत्यांचं मनोरंजन करण्याच्या एकमेव उद्देशाने आज 2020 डबलवारी भजनाचा जंगी सामना आयोजित केलेला आहे। त्याबद्दल माझ्या भुदेश्वर प्रासादिक भजन मंडळातर्फे या सद्गुरू कृपा कन्स्ट्रक्शन आणि श्लोक अपार्टमेंटचे सर्व सन्माननीय उमेशजी पाटील साहेब, त्याप्रमाणे आमचे परममित्र सन्माननीय स्वप्नील मिस्त्री बुवा, सन्माननीय वैभव यादव यांचे मनस्वी आभार मानतो, त्यांना लाखो धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतोय। आजच्या या 2020 सामन्यासाठी आम्हा दोन मान्यवर बुवांची निवड या मंडळाने केलेली आहे। मी स्वतः संतोष दत्ताराम जोईल, श्री भुदेश्वर प्रासादिक भजन मंडळ, मुक्काम पोस्ट खुरी तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग, पोटापाण्यासाठी वस्तीचा नागासोपारा आणि मला या ठिकाणी पकवाजाची साथसंगत करतायत ते माझे चिरंजीव प्रथमच या डबलवारीमध्ये मला पकवाजाची साथसंगत करतायत सन्माननीय पार्थ होईल आणि मला तबल्याची साथसंगत करताना या दिवा शहरातील नामांकित पकवाजक तबलावादक ज्यांच्या वादनाच्या कलेमधून अनेक शिष्य यांनी घडवले आणि आपलं नाव साता समुद्रावर यांनी नेऊन पोहोचवले ते आमचे परममित्र सन्माननीय आनंद साहेब यांच्यासाठी या दोघांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा आशीर्वाद करूया। आनंद सावंत म्हटल्यानंतर कोणाच्या ओळखीची अशी ही व्यक्ती नाही असं होणार नाही आणि आज मला साथसंगत करणं हे माझं परम भाग्य आहे। माझ्या सर्व कोरस मंडळींचे सुद्धा मनस्वी आभार मानतोय। माझ्या जोडीला असणारे माझे प्रतिस्पर्धी बुवा, आमच्या देवगड तालुक्याची शान, सुप्रसिद्ध भजन सम्राट, तर शब्दामध्ये आवाज कसा मिळवावा हे त्यांच्याकडून शिकावं असे माझे परममित्र सन्माननीय संगीतची लोके बुवा, वडचीदेवी प्रासादिक भजन मंडळ, मुक्काम पोस्ट लिंगडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्याला पकवाजाची संगत करतायत त्यांच्या सिंधुदुर्गातील नामवंत पकवाज वादकामध्ये ज्यांचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं ते सन्माननीय आमचे योगेश साहेब, त्याचप्रमाणे त्यांना तबल्याची साथसंगत करणारे सन्माननीय संजयजी सुतार आणि त्यांचे सर्व कोरस मंडळी यांचे सुद्धा माझ्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार मानतोय। आज या भजन रसिक मायबाप श्रोत्यामध्ये वही अपुरी पडेल एवढे भजन सम्राट या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी आमचे परममित्र डोंबिवली या ठिकाणी उपस्थित झाले आमचे परममित्र सन्माननीय संजयजी पवार बुवा, त्याचप्रमाणे आमचे गुरुबंधू सन्माननीय जनार्दन पेडणेकर, त्याचप्रमाणे सन्माननीय सुनील गावडे बुवा, पकवाजोदक साई गावडे, त्याचप्रमाणे आमचे परममित्र हनुमान मेस्त्री, त्याचप्रमाणे स्वामीवंत बाळू वायगणकर, सन्माननीय सुनील गावडे बुवा आणि आमचे परममित्र सन्माननीय विनोदजी शिंदे, त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध भजन सम्राट स्वप्नील गोसावी बुवा आणि सर्वांना माहिती असेल डबलवारी म्हटल्यानंतर त्या ठिकाणी आवर्जून हजेरी लावतात ते आमचे परममित्र सन्माननीय नंदू नाईक आणि आमचे सर्व परमस्नेही या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्वांच्या चरणाशी मानाप्रमाणे नतमस्तक होतो, सर्वांचे आशीर्वाद या ठिकाणी घेतोय। पुन्हा एकदा हे इंग्रजी नवीन वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचे समृद्धीचे भरभराटीत दिलावं अशी गणपती गणरायाच्या चरणाशी प्रार्थना करतोय। सर्वांना उदंड आयुष्य लावो, सर्वांच्या नोकरी धंद्यामध्ये परमेश्वराने बरकत द्यावी अशी प्रार्थना सत्यनारायणाच्या चरणाशी करतोय। गणपती गणरायाच्या चरणाशी करून पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार। निश्चयाचा महामेरू
बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत नव्हे म्हणून त्यांनी इतिहासाचा मान सोनेरी अक्षराने लिहिलं ते महाराष्ट्रात संपूर्ण जगताचा आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून 14व्या 64 कलेने घेतलेल्या गणपती गणरायाला वंदन करून विद्येची देवता शारदा मातेला नमस्कार करून माझे ग्रामदैवत आई येदुबाई देव भुवनेश्वराने देव कुळाच्या चरणाची वेद माझी गुरुमाऊली सुप्रसिद्ध भजन सम्राट श्रीधरबुवा मुरगेकर यांचे आशीर्वाद घेऊन ज्याने मला जन्म देऊन या जगाचा रंगमंच दाखवला त्या माझ्या मातृपितृ देवतांना त्रिवार वंदन करून सगळ्या तमाम भजन रसिक महाराज लोकांच्या साक्षीनं या ठिकाणी आपले सामने रंगीत संगीत जबरवाडी बदलाच्या जंगी सामन्याला आणि त्या भगवंताच्या नमस्काराला सुरुवात करतोय. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र. जय हिंद जय महाराष्ट्र.